अगदी साधं सिंपल उदाहरण सांगू का तुम्हाला? हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. हा 2025चा पेपर आहे, हा 2024चा ग्रुप सीचा पेपर आहे. मी फक्त एक पेपर घेतलाय तुमच्यासमोर. आता तुम्हाला जो काही प्रश्न विचारलेला आहे कालच्या पेपरमध्ये, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? 4 विधानं दिली आहेत. नामजोशी यांची सोशल सर्व्हिस लीग दिलेली आहे, त्याच्यानंतर नामदार गोखलेंची सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी दिलेली आहे, अनाथाश्रम ते विधान ऑब्वियसली चुकीचं आहे, आणि विठ्ठलरामजी शिंदे यांचं डिप्रेस्ड क्लासेस मिशनबद्दलचं एक विधान आहे. तुम्हाला जर तुम्ही ग्रुप सीचा पेपर पाहिला असेल, जो की झालेला आहे 1 जून 2025ला, अगदी रिसेंटली झालेला, त्याच्यामध्ये इतिहासचा पहिलाच प्रश्न होता, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? सोशल सर्व्हिस लीग, नामजोशी, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, गोपाळकृष्ण गोखले, आर्य समाज, दयानंद सरस्वती, आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन वीरा शिंदे. इथं फक्त समोरासमोर दिले आणि इथे फक्त विधानांमध्ये दिले. तुम्ही काय म्हणणार, मॅडम हा तर एकच प्रश्न आहे, एका प्रश्नाच्या भरोशावर तुम्ही कसं म्हणता की PYQ मधून आहे? थोडंसं थांबा. पुढचा प्रश्न आहे ग्रुप सीचा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची एक सनदच असं केलेलं आहे? खाली मोर्ले मिंटो दिलाय, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड दिलाय, भारत सुधारणा कायदा दिलाय आणि रोलट कायदा दिलाय. आणि या पेपरमध्ये, कालच्या पेपरमध्ये अचूक जोड्या लावाला भारतीय सुशासन कायदा 1858 दिलाय, भारतीय परिषद कायदा 1909 दिलेला आहे, म्हणजेच 1909चा कायदा होता मोर्ले मिंटो, त्याच्यानंतर 1919चा कायदा दिला म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड होता, आणि भारत सरकारचा कायदा 1935 दिलाय. 3 कायदे तर बाळांनो इथे पण विचारलेत ना 1 जूनच्या पेपरला. मग आता तुम्ही म्हणता की तिथे वेगळं विचारलंय, तिथे तर पंडित नेहरूंचं मत विचारलंय, इथे तर कायद्याच्या तरतुदी. मग ॲनालिसिस तुम्ही जे विश्लेषण करताय ते काय करताय? जेव्हा आपण क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करतो, अक्षरशः तुम्ही तो क्वेश्चन पेपर कोळून पिला पाहिजे की त्या टॉपिकवरचा प्रश्न आलाय ना, त्या पॉईंटवरचा प्रश्न आलाय ना, तो पॉईंट तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. त्याला म्हणतात क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. आणि इथेच नाही, थांबा, थोडं थांबा. पुढचा प्रश्न आहे याच पेपरमध्ये, सेम पेपर, सेम पेपरमध्ये. आता वृत्तपत्र आणि हे तर, वृत्तपत्र तर कालची दिलेली सगळी आयोगाने ऑलरेडी विचारलेली होती. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे, 10वा प्रश्न याच्यातला, 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. जेव्हा तुम्ही पुस्तक उघडता ना समाधान महाजन सरांचं, आणि तिथे तुम्ही वाचतात आयटकची स्थापना आणि आयटकचे पहिले अध्यक्ष, त्यावेळेला तिथेच ना पुढे 2-3 अधिवेशनांचे अध्यक्ष पण दिलेले आहेत. आणि इथे काल पेपरमध्ये प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? सरोजिनी नायडू दिलेले आहेत, CR दास दिलेत, जवाहरलाल नेहरू दिलेत, BT रणदिवे दिलेत. ही 3 नावं ज्यावेळेला तुम्ही पुस्तक वाचता ना तुम्हाला दिसतात. मी म्हणत नाही की तुम्ही आयटकचे सगळे अध्यक्ष पाठ करत बसा, पण ज्यांनी थोडंफार तरी तो पॉईंट व्यवस्थित वाचला ना त्यांना ते दिसतं. आता हे फक्त मी 3 प्रश्नांच्या बाबतीत दाखवलं. तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि मागच्या पेपरकडे जा. आता मी हे सगळं इथे का घेत नाही, कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल. ठीक आहे, हे जर सगळं तुम्हाला पाहिजे असेल मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आहेत ना, हिस्ट्रीचे 10 प्रश्न, 8 ते 9 प्रश्न मी तुम्हाला PYQ मधून दाखवते की त्याच प्रश्नाच्या रेफरन्सने आले.